पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतास 12 तासाच्या आत एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। दिनांक 28 मे 2025 रोजी 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान आयमा हाऊस अंबड एमआयडीसी जवळील असलेल्या पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मधील मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस ठाण्यास गोपनीय खबरीकडून माहिती प्राप्त होता सदर ठिकाणी एमआयडीसी चुंचाळे चौकीकडील गस्तीत असणारे पोलीस अंमलदार महेश सावळे मच्छिंद्र दिवे हे तात्काळ घटनास्थळी गेले, परंतु नमद चोरट्यास पोलिसांचा सुगाव लागल्याने त्याने अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला। त्यानंतर वरिष्ठ बँक मॅनेजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला। नमूद गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी भेट देऊन त्यांनी नमूद गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकरिता सूचना दिल्या। पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपीची माहिती प्राप्त झाली असून त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे व पथक यांनी संशयित आरोपीस शिताफेने पकडून त्याच्याकडे त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन रामलाल पवार वर्ष 29 राहणार जाधव संकुल अंबड नाशिक असे सांगितले। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस हवालदार संदीप साळवे, पोलीस हवालदार समाधान चव्हाण, पोलीस हवालदार महेश साळवे, पोलीस शिपाई किरण सोनवणे, पोलीस शिपाई जनार्दन ढाकणे, पोलीस शिपाई मच्छिंद्र दिवे, पोलीस शिपाई जितेश शिंदे, पोलीस शिपाई योगेश्वर जाधव, पोलीस शिपाई श्रीहरी बिराजदार, पोलीस शिपाई श्रीकांत सूर्यवंशी, पोलीस शिपाई विश्वास साळुंखे, पोलीस शिपाई आवेद शेख, पोलीस शिपाई संदीप खेडार, पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर, पोलीस शिपाई विजय सोनवणे यांनी पार पाडली आहे। दिनांक 28/5/2025 रोजी एमआयडीसी चुंचाळे हद्दीमध्ये आयमा हाऊस जवळ पंजाब नॅशनल बँकेचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला। माहिती प्राप्त होताच तात्काळ आपले पोलीस पथक तेथे गेले, परंतु पोलीस पथकाची चावल लागताच संबंधित एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जो आरोपी होता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आणि त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि आपण रितसर गुन्हा नोंदवून घेतला। एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पीआय मनोहर कारंडे आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल किरण सोनवणे यांना गोपनीय खबर मिळाली आणि त्या खबरीच्या आधारे त्यांनी हे एटीएम फोडण्याचे कृत्य करणारा जो आरोपी आहे नितीन रामलाल पवार राहणार जाधव संकुल अंबड नाशिक याला 12 तासाच्या आत याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास अंबड चुंचाळे एमआयडीसी चौकी येथे चालू आहे। ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।